नमस्कार. हिमालयाची सावली वसंत कानेटकरांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की माझ्या सर्व 40-42 नाटकांमधलं सर्वात मला स्वतःला आवडलेलं नाटक म्हणजे हिमालयाची सावली. ते नाटक आम्ही 2020ला शुभारंभ केला होता त्याचा. मी आजारपणातनं कर्करोगाच्या लढाईतनं बाहेर पडल्यानंतर ते सुरू केलं होतं आणि त्याच्यानंतर कोरोना सुरू झाला आणि ते नाटक बंद करावं लागलं. लॉकडाऊन सुरू झाले. त्याच्यानंतर 2दा आम्ही ते करायचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही आणि फायनली आम्ही आत्ता कर्णिक, खाडिलकर, मी, तटकरे आणि काणेकर असे 5 नाटक वेडे एकत्र आलो आणि म्हटलं जिद्दीने करूया हे नाटक. काय होईल ते होईल, तोट्यात जाऊ फार फार तर. आणि त्या जिद्दीने आम्ही ऑक्टोबर महिन्यात याचा शुभारंभ केला आणि आज अत्यंत दुःखाने सांगावं असं वाटते की आता आम्ही एक 15-20 मिनिटांनी बालगंधर्व पुणे येथे याचा शेवटचा प्रयोग करत आहोत. अप्रतिम कलाकृती. आमचा प्रयोगही अप्रतिम होतो, त्याची दाद लोक देत असतात. पण शेवटी हा व्यवसाय आहे आणि व्यवसाय म्हटलं की फायदा आणि तोटा आला. तोटा पण सहन करायची तयारी आहे आमची. आम्ही केला. म्हणजे आमचे रेडेकर जे आहेत त्यांनी 2020 साली जेव्हा आम्ही याचे 70-75 प्रयोग केले तेव्हा जवळजवळ 27-28 लाख रुपये या नाटकात त्यांनी घालवले होते. तोट्यात गेले ते पूर्णपणे. त्यामुळे आत्ता जेव्हा आम्ही त्यांना विचारलं परत याल का, ते मला नको. मग आम्ही हे 5 जण आलो. म्हणजे खाडिलकर आणि कर्णिकांचा तर एवढा मोठा वाटा आहे. पण आजही 20-21 प्रयोगात पुन्हा एकदा 31 लाख रुपये आम्ही नुकसानीत गेलो आणि सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येतं. कुठलाही प्रायोजक आम्हाला मिळाला नाही. नाट्यगृहाच्या चांगल्या तारखा आम्हाला मिळाल्या नाहीत आणि एका विशिष्ट मर्यादेपलीकडं प्रेक्षक आले नाहीत. मला वाटते प्रेक्षकांना हल्ली करमणूक हवी आहे, मनोरंजन नको आहे. ठीक आहे, स्वीकारलेलं आहे. तरी आमची सगळी मंडळी, हा मुलगा आमचा नवीन पहिलंच व्यावसायिक नाटक, पण एका अजरामर नाटकात त्यांनी काम केलं. जयंत गटे माझ्याबरोबर अनेक वर्ष आहेत. हे आमचे प्रदीप आणि मेकअप आर्टिस्ट प्रदीप दरणे. हे या आता तुम्हाला सगळं सैर करतो आज शेवटच्या प्रयोगाची. या हे आमचे विघ्नेश जोशी. नमस्कार. मी याच्याबद्दल आवर्जून असं सांगेन की मागचा पण नाटकात हा तातोबा होता. अप्रतिम तातोबा, म्हणजे नखशिकांत तातोबा हा दुसरा तुम्हाला सुचणारच नाही. ह्याचं आयुष्यभर मी ऋणी आहे एकाच कारणासाठी. यांनी मला सांगितलं, शरद तेव्हाही नुकसानीत होतं, आताही काही गॅरंटी नाही. पहिले 25 प्रयोग मला 1 रुपया पण द्यायचा नाही. असे कलाकार आजच्या या झगमगाटात आणि या व्यावसायिक दुनियेत फक्त सगळेजण पैशासाठी मरत आहेत, अशा दुनियेमध्ये असा कलाकार मिळणार नाही. आमचं शरदवर खूप प्रेम आहे आणि मित्रही आहे, सहकलाकारही आहे आणि तुम्ही तो आम्हाला गुरुस्थानी आहे. त्यामुळे ते 25 प्रयोग वगैरे विसरा, हा त्याचा मोठेपणा आहे. ती गुरुदक्षिणा आहे आणि ती रंगदेवतेची सेवा आहे असं आम्ही सगळ्यांना. या इकडे आमचा सेट. एकदा शेवटचा बघून घ्या. काय आहे, शेवटी काही पर्याय नसतो काही गोष्टींना. हे आमचं नेपथ्य. आमचा पोरगा 2 भूमिका करतो, टांगेवाला आणि हे ओंकारला बोलू ना. हां, हे आमचं नेपथ्य आहे. स्वतः सृजन सगळं नेपथ्य आहे. आणि हा आमचा जो दिग्दर्शक आहे राजेश देशपांडे. आणि आज मला गोविंद चव्हाणांची खूप आठवण येते. हे गोविंद चव्हाण जेव्हा 2020ला नाटक आलं तेव्हाचे आमचे निर्माते होते आणि त्यांनी मी आजारी असताना, म्हणजे माझी किमोथेरपी चालू असताना हे नाटक माझ्याकडे घेऊन, मी म्हटलं बरा झाल्यानंतर करीन 6 महिन्यांनी. ते थांबले. त्यामुळे ही भूमिका मला करायला लागली. आज त्यांची, आज आपल्यामध्ये नाही येते पण त्यांची खूप आठवण येते.
आणि आमचा दिग्दर्शक राजेश देशपांडे. आज पुण्यात प्रयोग असल्यामुळे तो नाही आहे. त्याचा हा मुलगा आता आमच्या नाटकामध्ये केशवची भूमिका करतो आहे. आणि असा आमचा प्रयोग आहे. आणि रसिको, आम्ही कलाकार आहोत, नाटकाशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा नवीन नाटकं घेऊन आम्ही येतच राहणार. पण एक अजरामर कलाकृती आज अखेर शेवटचा श्वास घेते. आणि हा ओंकार कर्वे जसं मी विघ्नेश जोशीबद्दल म्हटलं की तो मला म्हणाला 1 रुपया पण द्यायचा नाही पहिले 25 प्रयोग, तसं हा पण गरज प्रत्येकाला असते पैशाची. हा काय मोठा स्टार आहे, ह्याच्याकडे अफाट पैसा आहे, अशातला भाग नाही आहे. पण या नाटकावरच्या प्रेमापोटी हाही मला म्हणाला की नाही शरद, पहिले 25 प्रयोग मी काम करणार या नाटकाच्या प्रेमापोटी. असे कलाकार शोधून सापडत नाही. ह्या आमच्या 2 मुली, या ग, तुझं नाव सोनाली आणि ही प्राची. ही मुलीचं काम करते आणि ही सुनेचं काम करते. यांचं सुद्धा हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. हे जरा सृजाला बोलव ना, पटकन आहे म्हणा. तर या पोरींचं सुद्धा हे पहिलं नाटक आहे. आता ही पुढच्या नाटकात पण आहे माझ्याबरोबर. ही कळेलच तुम्हाला नवीन. त्यामुळं नाटक आम्ही नाटकाशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे हे संपलं दुसरं, पण दर्जेदार नाटक आम्ही करत राहणार. रसिक प्रेक्षक हो, जर तुम्ही अशा दर्जेदार नाटकांकडे जर पाठ फिरवलीत तर अशा कलाकृती रंगभूमीवर, मराठी रंगभूमी 150 वर्षांपेक्षा जुनी जी कार्यरत आहे, अशी रंगभूमी टिकवायची असेल तर ही अशीच नाटकं सातत्याने यायला पाहिजे. पण ती तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही गर्दी करून याल. आज गंमत आहे, आज शेवटचा प्रयोग म्हटल्यानंतर हाऊसफुल्ल झालेला आहे. पण मग शुभारंभालाच म्हणायला हवं होतं का शेवटचा प्रयोग करतोय, झाले असते का त्याच्यानंतरचे सगळे प्रयोग हाऊसफुल. अशी जाहिरात करायला पाहिजे का की शेवटचे 100 प्रयोग पहिल्यापासूनच, शेवटचे 200 प्रयोग. नाही ना. मला आता निर्मिती सावंतचं नाटक होतं माझ्या आधी, तेव्हा ती हेच बोलली मला, शरद मग असंच करायला पाहिजे का की आम्ही शुभारंभाला जाहिरात करायची, आता शेवटचे 200 प्रयोग, तर लोक येतील का अशा दर्जेदार नाटकांना. कळत नाही. पण जे प्रेक्षक आले गेल्या 20-22 प्रयोगांना, त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. आणि काही झालं तरी दर्जा सोडणार नाही. मराठी रंगभूमी जी वैभव आहे ते खाली येऊ देणार नाही. आम्ही करत राहणार. आम्ही पुढचं नाटक घेऊन येतो आहे, त्याची नाव आणि हे सगळं लवकरच तुमच्यासमोर येईल. येत्या मे शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा नव्या उमेदीने नवीन नाटक घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत आहोत. आता फक्त आमची मेन सृजा बयो, तर ती आपण या पटकन आतमध्ये. इथे इथे आणि ही सृजा हे नाटक नायिका प्रधान आहे. सगळ्या हिमालयासारख्या उंच महापुरुषांच्या बायका काय सहन करतात त्यांच्यावरचं नाटक आहे. त्यामुळे मी जरी महर्षी कर्वेंच्या जीवनावरील नाटक असलं तरी बाया कर्वे हिचं हे नाटक आहे. आणि हिने 100 ने 1000% त्या भूमिकेला न्याय दिला आहे. खूप कष्ट घेतलेत तेव्हाही, म्हणजे 20 साली पण आणि आत्ता पण. तर आता आम्ही इथूनच तुम्हाला बाय बाय करतो. भेटू पुन्हा नवीन कलाकृती, नवीन नाटकाचा. धन्यवाद.